नेमकं इंग्लिश सिलेबस डिकोडिंग का महत्त्वाचं आहे, हा व्हिडिओ कोणासाठी उपयोगी असणार आहे? परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे काय सिलेबस आणि लेटेस्ट एक्झाम पॅटर्न। पेपर क्रमांक 1 जो आहे त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी आहे, सगळ्यांचा दर्जा हा पदवी आहे। इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे तर हा इंग्लिश हा सब्जेक्ट आपला काय गेम चेंजर सब्जेक्ट आहे। तर मग आपण इंग्लिशच्या अभ्यासाला केव्हापासून सुरुवात केली पाहिजे? इंग्लिशचा अभ्यास प्री सोबत करावा की प्री निघल्याच्या नंतर करावा? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न काय की सिलेबस बदल आहे का, मग एक्झाम पॅटर्न बदल आहे का, पीवायक्यूज अनालिसिसचा क्रम कसा असायला पाहिजे, गंगाधर ही शक्तिमान हे सिलेबस समजून घेणं म्हणजे नेमकं काय आहे? ग्रामरची सुरुवात आपण कुठून केली पाहिजे? ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग ई नसते, तर ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग काय असते? GRAMMAR। आपल्याला इथून सुरुवात करायची। ग्रामर सेक्शन आपण सुरुवात करतोय, नंतर ओकॅब घेऊ आणि नंतर कॉम्प्रेन्शन घेऊ। हा प्रश्न खूप बेसिक कॉन्सेप्ट वरती आहे। हा प्रश्न जो आहे हा प्रश्न खूप बेसिक कॉन्सेप्ट वरती आहे, स्पोका या कॉन्सेप्ट वरती आहे। हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू अवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवाडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा हा जो व्हिडिओ बनवत आहोत तर हा व्हिडिओ सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक व मार्गदर्शक ठरणार आहे। हा व्हिडिओ जे विद्यार्थी कुठलीही परीक्षा असू द्या, मग एमपीएससी तयारी करत असतील, सरळ सेवेची तयारी करत असतील किंवा यूपीएससी तयारी करत असतील, या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। मग एमपीएससीची कुठली परीक्षेची तयारी करत असू द्या, मग राज्यसेवेची असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकल कंबाईन असेल, डिपार्टमेंटल पीएसआय असेल किंवा डिपार्टमेंटल एएसओ असेल किंवा स्टेनोग्राफर असेल किंवा कोणतीही सरळ सेवा परीक्षा असेल, कोणत्याही सरळ सेवेची तयारी सरळ सेवा भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण काय घेणार आहोत, जसं आपल्या या थंबनेलचं जे टायटल आहे तर हे टायटलच काय आहे? इंग्लिश सिलेबस डिकोडिंग। आणि आपण ते एकदम सोप्या आणि एकदम सिंपल शब्दामध्ये करणार आहोत। मग तुम्ही म्हणत असाल सर नेमकं इंग्लिश सिलेबस डिकोडिंग का महत्त्वाचं आहे? त्याचं रिझन असं आहे डिअर फ्रेंड्स, असे खूप सारे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात, कंबाईन ग्रुप बीची तयारी करतात, ग्रुप सीची तयारी करतात किंवा हे एमपीएससीची तयारी करतात किंवा सरळ सेवेची तयारी करतात, परंतु त्यांना नेमकं एक्झॅक्ट इंग्लिशमध्ये काय वाचलं पाहिजे, इंग्लिशचा नेमका सिलेबस काय आहे तर ते लवकर लक्षात येत नाही, किंवा कुठले टॉपिक वाचले पाहिजेत, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, तर या गोष्टी त्यांना माहीत नाहीत। म्हणून आपण काय करतो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की सर आम्हाला इंग्लिश सिलेबस जो आहे तर एक्झॅक्ट इंग्लिश सिलेबस नेमका काय असतोय किंवा कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, तर हे आम्हाला समजणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच मित्रांनो आपण काय करतोय, हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। या व्हिडिओमध्ये 100% मी तुम्हाला सांगेल की इंग्लिशचा नेमका सिलेबस काय असतोय। मग आपण याच्यामध्ये 1984 पासून एमपीएससीने 1984 पासून ते 2023 पर्यंत जेवढ्या बी परीक्षा झालेल्या तर या सर्वच परीक्षांमध्ये नेमका ग्रामरच्या आणि ओकॅब्युलरीच्या कोणकोणत्या कॉन्सेप्ट्सवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत। आणि त्यामुळे मी 100% निश्चित तुम्हाला सांगेल की आता तुम्हाला नेमकं इंग्लिशचं काय वाचलं पाहिजे, इंग्लिशचा सिलेबस काय आहे, तर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचे त्या ठिकाणी अडचण राहणार नाही किंवा मनामध्ये कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही। हे आपण सगळं जे आहे तर 100% आपण क्लिअर करणार आहोत। मग मित्रांनो, यामध्ये आपण हा जो इंग्लिश सिलेबस डिकोडिंग करणार आहोत तर ते आपण एमसीक्यूच्या माध्यमातून सुद्धा आपण डिकोड करतोय। मग एमसीक्यूच्या माध्यमातून म्हणजेच काय, किंवा इंग्लिश सिलेबस आपण एमसीक्यूच्या माध्यमातून का करत आहोत, फक्त लक्षात घ्यायचं आहे। आता मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं असतात, मग त्या पुस्तकाचे जे कॉन्टेंट्स असतात किंवा अनुक्रमानिका आपण म्हणतोय त्याच्यामध्ये जे टॉपिकचे नावं दिलेले असतात, मग तेवढेच नाव आपण बघून आपण अभ्यास केला तर इनफ आहे का? तर माय डिअर फ्रेंड्स, दॅट इज नॉट गोइंग टू बी इनफ। तर ते खरोखरच पुरेसं नाही, कारण आपल्याला एक्झॅक्ट कोणता टॉपिक आहे, त्या टॉपिकच्या कोणकोणत्या कॉन्सेप्टवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी काय केले, हा आपण इंग्लिश सिलेबस डिकोड करणार आहोत। यासाठी जेवढे पण सिलेक्टेड म्हणण्यापेक्षा खूप सारे प्रश्न आपण याच्यामध्ये एमसीक्यूज घेत आहोत। म्हणजे एमसीक्यूज मी तुम्हाला दाखवणार आहे, एमसीक्यूज त्याच्यामध्ये आपण हा टॉपिक आहे तर या टॉपिकच्या कोणत्या कॉन्सेप्टवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारलाय हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये दाखवणार आहोत। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला 100% जे आहे तर हा इंग्लिश सिलेबस कशा प्रकारे असतोय किंवा त्याच्यावरती त्याच्यामध्ये कोणकोणत्या कॉन्सेप्ट्स येतात आणि कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे हे 100% आपल्याला समजणारच आहे। हा येस, आणखी एक गोष्ट महत्त्वाची, या व्हिडिओमध्ये काय काय घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये आपल्याला हे इंग्लिश सिलेबस डिकोडिंग तर आपण करणारच आहोत, पण याच्यामध्ये आपण सक्सेस स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे। आपल्याला कुठलाही पेपर असू द्या, राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, जे या पेपरमध्ये नेमकं आपली सक्सेस स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला टॉपिक माहीत झाले,
परंतु या टॉपिकचा परफेक्ट सिक्वेन्स काय आहे, कोणता टॉपिक आपण वाचला पाहिजे, त्याच्यानंतर दुसरा कुठला टॉपिक वाचला पाहिजे, जेणेकरून आपण हा टॉपिक वाचल्याच्यानंतर त्या टॉपिकच्या माध्यमातून आपल्या पुढच्या टॉपिकच्या बेसिक कॉन्सेप्ट्स आणि हा टॉपिक दुसऱ्या टॉपिकवरती कोणकोणते असे किती टॉपिक आहेत ते एकमेकांवरती डिपेंड आहेत, तर आपण या गोष्टी सगळ्या आपण याच्यामध्ये काय करतोय, परफेक्ट सिक्वेन्स ऑफ टॉपिक्स म्हणजे टॉपिकचा सिक्वेन्स सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट परफेक्ट स्टडी प्लॅन महत्त्वाचा आहे आणि लेटेस्ट एक्झाम पॅटर्न नेमका काय आहे तर हा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. चला मग आपण यामध्ये एक एक पॉइंटला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायचं हा व्हिडिओ कोणासाठी उपयुक्त असणार आहे, हा व्हिडिओ कोणासाठी उपयोगी असणार आहे, तर आपल्याला लक्षात ठेवायचं हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे. तसेच हा व्हिडिओ कोणासाठी उपयुक्त असणार आहे, कंबाईन ग्रुप बी किंवा कंबाईन ग्रुप सी यांची कंबाईन ग्रुप बी किंवा ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ टेक्निकल कंबाईन असू द्या, टेक्निकल कंबाईनची तयारी करणार असतील, डिपार्टमेंटल PSI असेल किंवा डिपार्टमेंटल ASO असेल किंवा आपण त्याच्यामध्ये असं म्हणू स्टेनोग्राफरची परीक्षेची तयारी करणार असतील किंवा सर्वच सरळ सेवा परीक्षेची जी तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे. मग याच्यामध्ये राज्यसेवेची तयारी करणारे असू द्या, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल किंवा टेक्निकल कंबाईन असेल, डिपार्टमेंट PSI असेल किंवा यामध्ये आपल्या लक्षात ठेवायचं आहे स्टेनोग्राफर असेल किंवा सरळ सेवा भरती परीक्षा असेल, कुठलीही परीक्षा असू द्या, या सर्वच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर आपल्याला लक्षात घ्यायचं महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेणार आहोत, या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेणार आहोत तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची, सिलेबस डिकोडिंग आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लेटेस्ट एक्झाम पॅटर्न जो आहे हा लेटेस्ट एक्झाम पॅटर्न काय आहे तर तो समजून आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट महत्त्वाचं आहे तर ते म्हणजेच काय, परफेक्ट सिक्वेन्स ऑफ टॉपिक्स म्हणजे परफेक्ट आता जसं मी तुम्हाला सांगितलं तर ते म्हणजेच टॉपिकचा सिक्वेन्स पण खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे परफेक्ट स्टडी प्लॅन. नेमका आपण इंग्लिशचा अभ्यास करत असताना आपला स्टडी प्लॅन काय असला पाहिजे, कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे हे आपण यामध्ये घेतोय. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सक्सेस स्ट्रॅटेजी. या ठिकाणी काय असणार आहे, सक्सेस स्ट्रॅटेजी आहे तर सक्सेस स्ट्रॅटेजी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, सक्सेस स्ट्रॅटेजी काय असणार आहे. ठीक आहे, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतोय. याच्यामध्ये आता आपल्याला आणखी गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची म्हणजेच काय, कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्याचा सक्सेस मंत्र काय आहे, कोणत्याही परीक्षेत, मग परीक्षा कोणतीही असू द्या, मग आपली MPSCची परीक्षा असेल, UPSCची परीक्षा असेल, सरळ सेवा परीक्षा असेल, कुठली तलाठी असेल, कुठलीही परीक्षा असेल किंवा जे नीट परीक्षा असते, JEE परीक्षा असते, या कोणत्याही परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठीचा सगळ्यात सक्सेस मंत्र कोणता आहे, काय विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, सुरुवात आपण कुठून केली पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स. आपण या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्या लक्षात घ्यायचं सिलेबस आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्या परीक्षेचे ज्या परीक्षेची आपण तयारी करतोय या परीक्षेचा आपल्याला सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे, सिलेबस आपल्याला समजला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, लेटेस्ट एक्झाम पॅटर्न आपल्याला समजणं गरजेचं आहे. काय महत्त्वाचं आहे, लेटेस्ट एक्झाम पॅटर्न. नेमका लेटेस्ट एक्झाम पॅटर्न कसा आहे, नेमका आपल्याला सध्याची जी परीक्षा आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय त्या परीक्षेवरती लेटेस्ट आता अलीकडे जे झालेले पेपर आहेत त्यामध्ये कशा स्वरूपात प्रश्न विचारले आहेत ते आपण पाहणं गरजेचं आहे, त्याचं आपण ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजेच काय, सिलेबस आणि लेटेस्ट एक्झाम पॅटर्न. ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. मग आपल्याला सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे त्या परीक्षेचा. आणि मी पुन्हा एकदा सांगतोय, मग आपण हा व्हिडिओज कशासाठी करतोय, सिलेबस म्हणजे फक्त कॉन्टेंट्सचे नावं म्हणजे टॉपिकचे नावं माहीत झाले म्हणजे सिलेबस माहीत झाला असं नाही डिअर फ्रेंड्स. मग आपल्याला हे सर या व्हिडिओमध्ये काय करायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं. सिलेबस समजून घेणं म्हणजे नेमकं काय आहे, जो आपल्याला MPSC किंवा तुम्हाला ज्या परीक्षेची आपण तयारी करतोय त्या परीक्षेचा जो सिलेबस दिलेला असतोय तर तो सिलेबस नेमका त्या सिलेबसचा एक्झॅक्ट डिकोड करता आलं पाहिजे आणि आपण हेच या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मग ह्या सगळ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये घेतोय. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आणखी एक दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे तर ती म्हणजेच काय, लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा सक्सेस मंत्र काय आहे. लेटेस्ट एक्झाम पॅटर्न जो आहे, आत्ताचा सध्याचा जो एक्झाम पॅटर्न आहे, या लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल त्याचा सक्सेस मंत्र काय आहे तर आपल्या लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. आता सध्या जे आहे तर सध्या मार्केटमध्ये खूप सारे असे व्यक्ती आहेत तर ते फक्त काय करतात, ट्रिक्सच्या माध्यमातून हे सोडा, ट्रिक्सच्या माध्यमातून ते सोडा. परंतु मित्रांनो, आपल्या ट्रिक्स खूप महत्त्वाच्या आहेत, ट्रिक्स आपल्याला तर या ठिकाणी असायला माहीत असायलाच पाहिजे. पण आता सध्याचा जर तुम्ही लेटेस्ट एक्झाम पॅटर्न जर पाहिला, मग तुम्ही कुठलाही पेपर घ्या, राज्यसेवेचा पेपर घ्या, कंबाईन ग्रुप बी घ्या, ग्रुप सी घ्या, मग तुम्ही जे आपल्याला प्रश्न जी संख्या असणार आहे तर ते जर सगळे प्रश्न बघितले तर फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून किती प्रश्न सुटतात. आणि आपल्याला मग आणखी काय महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल, सध्याच्या परीक्षेचा बदललेला जो एक्झामचा पॅटर्न आहे, लेटेस्ट एक्झाम पॅटर्न आहे, याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सक्सेस मंत्र काय आहे तर ते म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, फक्त आणि फक्त आपण ट्रिक्सच्या माध्यमातून नाही,
कॉन्सेप्ट्स या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. कॉन्सेप्ट्स प्लस आपल्याला या ठिकाणी काय महत्त्वाचे, ट्रिक्स महत्त्वाचे आहेत. म्हणजेच कॉन्सेप्ट्स आणि ट्रिक्स या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. म्हणजेच काय, कॉन्सेप्ट्स प्लस ट्रिक्स इज इक्वल टू सक्सेस या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये समजून काय घ्यायचं डिअर फ्रेंड्स, कॉन्सेप्ट्स, ट्रिक्स आणि त्याच्यानंतर सक्सेस. मग तुम्ही असं म्हणत असाल सर तुम्हाला कॉन्सेप्ट्स म्हणल्याच्या नंतर तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास खूप डिफिकल्ट करायचा आहे का, खूप अवघड करायचा आहे का, खूप थेरॉटिकल करायचा आहे का? तर मित्रांनो तसं नाही. परंतु असे खूप सारे प्रश्न आहेत. तर तुम्ही कुठलाही क्वेश्चन पेपर घ्या, प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला असे प्रश्न असतात. तर ते प्रश्न हे फक्त आणि फक्त संकल्पनावरती असतात. मग आपल्याला त्या फक्त संकल्पना समजून घ्यायच्यात. मग संकल्पनासोबत ट्रिक्स जर घेतल्या, संकल्पनासोबत आपण जर ट्रिक्स समजून घेतल्या तर मित्रांनो आपल्याला 100% सक्सेस मिळणार आहे. कारण जेवढे बी प्रश्नांची संख्या असते तर ते सगळे प्रश्न आपण सहज सोडू शकतोय. पण फक्त आणि फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून आपण सगळे प्रश्न सोडू शकत नाहीत. यासाठी आपल्याला काय करायचे लक्षात घ्यायचं. ट्रिक्स म्हणजे मी लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी काय केलं जात आहे, ट्रिक्स म्हणल्याच्या नंतर एखादं ट्रिक सांगितलं जाते, त्याच्यावरती आत्तापर्यंत आयोगाने जे प्रश्न विचारते 2-4 प्रश्न सिलेक्ट केले जातात, जे व्हिडिओ बनवतात त्याच्यामध्ये, आणि मग आपल्याला वाटतं यार किती सोपं आहे. परंतु मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला सांगेन आपल्या ट्रिक्स महत्त्वाच्या आहेत. आपण सुद्धा ट्रिक्स आपण प्रत्येक आपले जेवढे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ट्रिक्स सांगतच असतोय. परंतु फक्त आणि फक्त मला स्पष्ट सांगायचं आहे, फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून आपण सक्सेस मिळू शकत नाहीत. तर आपल्याला काय करायचं, संकल्पना या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे आणि ट्रिक्स पण माहीत असणं गरजेचं आहे. मग आपण संकल्पना समजून घेतानाच त्या संकल्पनेसंदर्भात जर आपल्याला 100% जर ती कॉन्सेप्ट समजली तर त्या संदर्भातले जे आपल्या ट्रिक्स आहेत त्या जर आपण व्यवस्थित समजून घेतल्या तर आपण मित्रांनो काय होणार, आपण कॉन्सेप्ट समजून घेतलाय की आपण स्वतःही कितीतरी ट्रिक्स करू शकतोय. यासाठी महत्त्वाचं आहे कॉन्सेप्ट प्लस ट्रिक्स आणि त्याच्यानंतर सक्सेस, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट बघायचं आपल्याला पुढे याच्यामध्ये. तर मग कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मेन एक्झाम नेमका पॅटर्न काय आहे, सिलेबस आणि लेटेस्ट एक्झाम पॅटर्न समजून घेणं काय गरजेचं आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आपण सिलेबस आणि लेटेस्ट एक्झाम पॅटर्न का समजून घेणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये लक्षात घ्यायचा हा खूप छान विचार आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात द्या, आपण लेटेस्ट एक्झाम पॅटर्न जे आहे समजून घेणं काय गरजेचं आहे. आपण खूप सारी तयारी करतोय, खूप सारा अभ्यास करतोय, 8-8, 10-10, 15-15 तास अभ्यास करतोय, पण त्या ठिकाणी आपण सध्याचा जो लेटेस्ट एक्झाम पॅटर्न आहे त्याच्यानुसार आपण अभ्यास करतोय का, हे खूप महत्त्वाचं आहे. मग अभ्यास तुम्ही खूप करताय, परंतु डिअर फ्रेंड्स त्याला दिशा खूप महत्त्वाची आहे. दिशा आपण योग्य दिशेने आपण जाणं गरजेचं आहे. कारण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इंग्लिशमध्ये असं म्हण आहे, 1000 miles जर्नी स्टार्ट्स विथ 1 स्टेप. परंतु मित्रांनो सध्या काळानुसार त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. तर ती म्हणजेच काय, 1000 miles जर्नी स्टार्ट्स विथ राईट स्टेप. म्हणजे आपलं पहिलं प्रत्येक पाऊल जे आहे तर म्हणजेच काय म्हणतो आपण मराठीमध्ये, हजारो मैलांचा प्रवास हा एका पावलापासून सुरू होतो. पण मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, हजारो मैलांचा प्रवास हा एका पावलापासून सुरू होतो, पण प्रत्येक पाऊल हे पहिलं पाऊल म्हणण्यापेक्षा प्रत्येक पाऊल हे आपलं राईट असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे, तरच आपण त्या डेस्टिनेशनवरती पोहोचू शकतोय. यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे सिलेबस व लेटेस्ट एक्झाम पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मी डिअर फ्रेंड्स हा सिंपल या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, हा विचार खूप महत्त्वाचा आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. चला नेक्स्ट बघायचं आपल्याला. मग परीक्षा योजना नेमकी काय आहे, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा योजना काय आहे, सध्याचा लेटेस्ट एक्झाम पॅटर्न काय आहे. तर लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, आपल्याला मेन्समध्ये जो मेन्सचा या ठिकाणी परीक्षा योजना काय आहे, तर याच्यात 2 पेपर असणार आहेत. म्हणजे प्रश्नपत्रिकांची संख्या 2 आहे, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 1 मध्ये 200 गुण आहेत, पेपर क्रमांक 2 मध्ये सुद्धा 200 गुण आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे एकूण आपल्याला 400 गुणांचे मेन्स असणार आहे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे पेपर क्रमांक 1 जो आहे तर त्याच्यामध्ये काय आहेत, कोणकोणते विषय आहेत, याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवायचे मराठी आणि इंग्रजी हे विषय आहेत. याच्यामध्ये प्रश्नांची संख्या किती आहे, तर प्रश्नांची संख्या ही 50-50 आहे, परंतु गुण किती आहेत, तर 100 गुण आहेत. मग आपल्याला पेपर क्रमांक 1 जो आहे तर त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी आहेत, आणि पेपर क्रमांक 2 जो आहे तर त्याच्यामध्ये आपला सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 200, हा सुद्धा 200 गुणांसाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1 तास या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, 1 तास या ठिकाणी वेळ आहे. आणि MCQ स्वरूपामधली ही परीक्षा असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. चला आता हेच आपण काय करतोय सगळ्याच परीक्षांचं. मग मी आता सुरुवातीला जसं सांगितलं होतं, हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असणार आहे. मग सगळ्याच क्वेश्चन पेपरचा जो त्या ठिकाणी जे गुण असणार आहेत, म्हणजे प्रश्न किती असतात, म्हणजे परीक्षा योजना काय असते, सगळ्याच परीक्षांची परीक्षा योजना काय असते, मेन्सची इंग्लिश संदर्भातली म्हणून आपण, मेन्स म्हणण्यापेक्षा इंग्लिशची नेमकं परीक्षा योजना कशी असते किंवा त्याच्यामध्ये किती प्रश्न असतात, तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा यामध्ये लक्षात घ्यायचं आहे राज्यसेवा, हा जो राज्यसेवेचा पेपर आहे तर राज्यसेवेचा इंग्लिशचा या ठिकाणी 50 क्वेश्चन असतात, 50 गुण असणार आहेत. आणि याचा दर्जा काय असतो, पदवी असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे इंग्लिश
50 क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यानंतर गुण किती आहेत 100 गुणस आहेत म्हणजे 100 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर टेक्निकल कंबाईन प्री, आता ह्या तीनही परीक्षा टेक्निकल कंबाईन असेल, डिपार्टमेंट PS असेल, डिपार्टमेंटल एसओ असेल किंवा ह्या चारही परीक्षा स्टेनोग्राफर असेल, यांना प्रीलाच ज्या तर यांना लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, या परीक्षा हे जे पेपर आहेत तर यांना प्रीलाच इंग्लिश असते. मग कंबाईन टेक्निकल कंबाईन जे आहे ते टेक्निकल कंबाईन प्रीला ज्या तर 15 क्वेश्चन्स असतात आणि 15 मार्कला असतात. म्हणजे यांना इंग्लिश हे प्रीलाच आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. डिपार्टमेंटल PSI असेल किंवा डिपार्टमेंटल एसओ असेल यांना सुद्धा 25 क्वेश्चन्स असतात आणि प्रीलाच इंग्लिश आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं 25 गुणाला आहे. सगळ्यांचा दर्जा हा पदवी आहे. आणि पुन्हा तेच लक्षात ठेवायचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे तर स्वरूप हे काय आहे MCQ आहे. म्हणजेच या ठिकाणी काही वस्तुनिष्ठ बहुपर्याय हा या ठिकाणी स्वरूप आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. चला मग मित्रांनो आपल्या लक्षात एक ठेवायचं आहे, आता सध्याचा जो लेटेस्ट एक्झाम पॅटर्न आहे तर यामध्ये आपल्या लक्षात सिंपल ठेवायचं. मग कंबाईन ग्रुप बी आता आपण घेतलं हे, पण तरी पण या ठिकाणी काय करायचं कंबाईन ग्रुप बीचं नेमकं सिंपल या ठिकाणी काय करतो एक्झाम पॅटर्न आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 400 मार्काला परीक्षा आहे. मग त्याच्यामध्ये पहिला जो पेपर आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं पहिला पेपर हा 200 गुणाला आहे आणि दुसरा पेपर जो आहे तर दुसरा पेपर सुद्धा काय आहे 200 गुणालाच आहे. हे आपल्याला समजावं यासाठी अशा पद्धतीने घेतलेलं आहे. चला नेक्स्ट बघायचं आपल्याला यामध्ये सिंपल. मग सध्याच्या लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार आपला पेपर क्रमांक 1 जो आहे तर पेपर क्रमांक हा 1 100% आपल्याला मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचं मार्क मिळवून देणार आहे. म्हणण्यापेक्षा मी या ठिकाणी असं म्हणेन की पोस्ट मिळवून देणार आहे. कारण आता जो पेपर क्रमांक 2 आहे या पेपर क्रमांक 2 मध्ये बरेच विषय त्यामध्ये ॲड केलेले आहेत. पहिलं पण असंच असायचं, पहिला पेपर जर चांगला विद्यार्थ्यांना गेला तर निश्चितच मित्रांनो आपला कॉन्फिडन्स पण राहतो आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची आपल्याला मग चांगल्या प्रकारचा स्कोर पण येतोय. तर आता सध्या लक्षात घ्यायचं मराठी हा पेपर तर आपले मराठी विषय तर बऱ्यापैकी सगळ्याच महाराष्ट्रातील सगळ्याच विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी चांगला विषय असतोय. मग आपला विषय कुठं उडतोय, विषय आपला जे आहे तर आपला विषय कुठं नेमकं त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतोय तर तो म्हणजेच काय इंग्लिश. महाराष्ट्रातील सगळ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा इंग्लिशमध्ये आहे. मग इंग्लिश हा विषय जर आपण एक परफेक्ट केला सक्सेस जे आहे तर सक्सेस आपल्याला 100% भेटणार आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार मग मी काय सांगितलं पेपर क्रमांक 1 जो आहे तर हा 100 आपल्याला मार्क्स मिळून देणार आहे. आणि यासाठी काय करायचं मराठी तर 50, त्याच्यात इंग्लिशमध्ये जर आपण एकदम परफेक्ट हे जे आपण सध्या व्हिडिओज करतोय तर तो त्यासाठीच आहे. आपल्याला 40+ कशा प्रकारे 40+ क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी कसे सॉल्व्ह करायचे यासाठी आहे. म्हणजेच आपल्याला 80+ या ठिकाणी काय करायचं आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. तर यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मग यासाठी काय करायचं डिअर फ्रेंड्स इंग्लिशला आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे आपण जे आहे तर तयारी करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे म्हणून आपण काय म्हणतोय इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे तर इंग्लिश म्हणजे पेपर क्रमांक 1 तर मार्क मिळवून देणारच आहे. परंतु इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे तर हा इंग्लिश हा सब्जेक्ट आपला काय आहे गेम चेंजर सब्जेक्ट आहे. खरोखरच इंग्लिश हा काय आहे गेम चेंजर सब्जेक्ट आहे. कारण मी आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांचा बाकीचे विषय म्हणजे मराठी हा विषय परफेक्ट आहे, परंतु इंग्लिश हा जो विषय आहे तर त्यांचा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. यासाठी आपण जर तो विषय जर परफेक्ट केला तर मित्रांनो आपण कितीतरी हजारो नाही लाखो विद्यार्थ्यांच्या आपण पुढे असतोय. म्हणजेच आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स आपल्याला जे आहे आपल्याला हे 100% सक्सेस मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला इंग्लिश जे आहे तर इंग्लिश हा सब्जेक्ट गेम चेंजर सब्जेक्ट म्हणला जातोय. ठीक आहे. तर मग आपल्याला यामध्ये काय करायचं लक्षात घ्यायचं हे तर आहे. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या मग आपण इंग्लिशच्या अभ्यासाला केव्हापासून सुरुवात केली पाहिजे. आता हा खूप महत्त्वाचा विषय आहे किंवा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नेमका आपण इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे पण केव्हापासून सुरू केला पाहिजे, अभ्यास केव्हापासून आपण सुरुवात केला पाहिजे. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांची आता समजा कंबाईनची परीक्षा दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचा स्कोर आलेला आहे तर त्यांनी तर आतापासून सुरुवात तर करणं गरजेचंच आहे. परंतु मित्रांनो जे विद्यार्थ्यांची इच्छा आहे की आपण MPSCची तयारी केली पाहिजे किंवा जे विद्यार्थ्यांना MPSCमध्ये सक्सेस मिळवायचं आहे तर जे पण विद्यार्थी असेल आज समजा त्यांचा पहिला दिवस जरी असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की मित्रांनो आपण पहिल्या दिवसापासूनच आपण इंग्लिशच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. काय म्हणतो मी लक्ष द्या. जरी आपल्याला कंबाईन ग्रुप बी असेल राज्यसेवा असेल यांना मेन्सचा इंग्लिश असेल तरी देखील मित्रांनो आपण आजपासून पहिल्या दिवसापासूनच आपण इंग्लिशच्या अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे मी इंग्लिश शिकवतोय म्हणतोय म्हणून असं नाही. तर आपल्याला हे तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळेस आपण पुढं हे सगळं सिलेबस डिकोड करणार आहोत तर इंग्लिशमध्ये ग्रामरच्या किती कॉन्सेप्ट्स आहेत वोकॅब्युलरी किती आहे तर हे ज्यावेळेस तुम्ही पाहणार आहात त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मित्रांनो आपल्याला पहिल्या दिवसापासून तयारी करणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी जर मेन्सला क्वालिफाय झाल्याच्या नंतर किंवा प्री निघल्याच्या नंतर जर आपण इंग्लिशची तयारी करत असू तर त्यावेळेस मात्र डिअर फ्रेंड्स आपल्याला लक्षात येईल की तेवढ्या कमी दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये आपण इंग्लिशचा परफेक्ट आणि कंप्लीट अभ्यास करू शकत नाही. यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे अभ्यास कधी केला पाहिजे, इंग्लिश अभ्यासाला सुरुवात कधी केली पाहिजे. तर या ठिकाणी मी सांगितलं इंग्लिशच्या अभ्यासाला आपण सुरुवात ही प्री सोबतच केली पाहिजे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल इंग्लिशचा अभ्यास
प्री सोबत करावा की प्री निघल्याच्या नंतर करावा? मग मी त्याचं उत्तर आत्ता सांगितलं तुम्हाला. इंग्लिशचा अभ्यास जो आहे ते इंग्लिशचा अभ्यास जे विद्यार्थी, मी पुन्हा एकदा सांगेल, आज जरी तुम्ही सुरुवात केली असेल एमपीएससीची तयारी करायला, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आजपासूनच काय करायचं आहे, इंग्लिशचा अभ्यास करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. मग मी फक्त इंग्लिशच म्हणतोय असं नाही, मग तुम्ही काय करायचं, मराठीचा पण अभ्यासात थोडंफार सुरुवात करा, परंतु इंग्लिशला तुम्हाला परफेक्ट एकदम चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवायचे असतील, 40+ क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील, आपल्या बरोबर आणायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजेच काय, आपल्याला आजपासून अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या, मग प्री सोबतच आपण अभ्यास केला पाहिजे. मग आता याच्यामध्ये मी असं का म्हणतोय प्री सोबत अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय? मग तुम्ही म्हणता सर, बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर आमची प्रीच निघली नाही तर मेन्सचा अभ्यास करून काय? तर मित्रांनो लक्ष द्या, आपले एमपीएससी जे आहे तर एमपीएससी प्रीला प्री जे आहे त्या प्रीला तुम्हाला समजा काय कट ऑफ लागला आहे, 42 किंवा 50चा कट ऑफ आहे आणि तुम्हाला 80 मार्क्स पडले, तुम्हाला कोण काही त्या ठिकाणी बक्षीस वगैरे देणार नाही. आपल्याला प्रीला जे आहे त्या प्रीला काय करायचं, प्री पास व्हायचं आहे. परंतु मेन्स म्हणजे लक्षात घ्या, प्री समजा तुम्ही म्हणताय प्री निघली, प्री जर निघली नाही किंवा प्री जर पास झाली नाही तर मेन्स अभ्यास करण्यात काय अर्थ आहे? तर मित्रांनो एमपीएससीमध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल्या सगळ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. मग प्री निघली, पण बरेच असे कितीतरी विद्यार्थी आहेत प्री निघते परंतु मेन्समध्ये अडकतात. मग आपल्याला माहिती आहे, मग पहिली पायरी आपण सोडलोय, परंतु दुसऱ्या पायरीमध्ये जर आपण अडकत असू हे आपल्याला माहीत असेल तर आपण आत्तापासूनच त्या पायरीचा सुद्धा आपण काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच आपण आत्तापासूनच त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मग यासाठी मी तुम्हाला सिंपल सांगतोय, जे एखादा विद्यार्थी 100% जे अभ्यास कर, म्हणजे 100% जे तुम्ही टाईम देत आहे अभ्यासासाठी, मग तुम्ही 10 तास देत असाल, 12 तास देत असाल, आता हे जे मी 80% लिहिलं आहे तर 80% फोकस कशावरती दिला पाहिजे, आपण प्रीला दिला पाहिजे. 80% फोकस म्हणजे तुम्ही जेवढा वेळ देताय त्या वेळेमधला 80% जो भाग आहे तर वेळ देताय तेवढा अभ्यास करण्यासाठी, तर त्याच्यामधला प्रीला द्या. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय करा डिअर फ्रेंड्स, 20% जो टाईम आहे तर 20% फोकस किंवा 20% टाईम आपण काय केला पाहिजे या ठिकाणी मेन्सला आपण पहिल्या दिवसापासून दिला पाहिजे. मग ज्यांचं समजा असं वाटतं की अरे नाही मला अजून प्रीला फोकस करणं गरजेचं आहे, येस द्या, मग 90% द्या. परंतु मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन 10% मेन्सला द्या. पण पहिल्या दिवसापासूनच तुम्ही जर मेन्सचा अभ्यास केला तरच तुम्ही एमपीएससीमध्ये यशस्वी होऊ शकताय. याचं रिझन असं आहे, तर आपल्याला जे मेन्सला क्वालिफाय झाल्याच्या नंतर आपल्याला भेटतातच किती 2 ते 3 महिने. या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये 2 महिनेच आपल्या 2 ते 3 महिने म्हणून आपण जास्तीत जास्त 3 महिने म्हणजेच खूप लकी असेल तर आपल्याला म्हणतोय. मग या ठिकाणी ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याला इंग्लिशचं जे आहे तर सगळं बेसिकपासून ते पण ॲडव्हान्सपर्यंत सगळंच अभ्यास करायचा असतोय. आणि मग मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, इंग्लिश ह्या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या रिव्हिजन झाल्या पाहिजेत, अभ्यासाला सुरुवात नाही. तर मित्रांनो मग आपण अशा पद्धतीने काय करू शकतो, 80% जो आपला वेळ आहे अभ्यासाचा तर तो आपण काय करू शकतोय, प्रीला देऊ शकतोय. आणि 20% जो वेळ आहे तर तो आपण काय करतोय, मेन्सला आपण या ठिकाणी देऊ शकतोय. तर आपण अशा पद्धतीने काय करायचं, मेन्सला म्हणजे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे इंग्लिशच्या अभ्यासाला आपण प्रीसोबतच तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपण हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहिल्याच्या नंतर ज्यावेळेस सिलेबस तुम्ही डिकोड आपण करणार आहोत तर हा पाहिल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खरोखरच इंग्लिशचा अभ्यास हा पहिल्या दिवसापासूनच केला पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे डिअर फ्रेंड्स, कारण इंग्लिशमध्ये जे आहेत इंग्लिशमध्ये खूप साऱ्या कॉन्सेप्ट्स आहेत आणि खूप सारे विद्यार्थी आहेत. मी तुम्हाला सांगितलं खूप सारे विद्यार्थी आहेत, तर यस प्री पहिल्याच प्रयत्नामध्ये निघते, परंतु मेन्सला जे आहे तर मेन्सला ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश अभ्यास अगोदर केलेला नाही ते जर इंग्लिश अभ्यास त्या ठिकाणी मेन्ससोबत म्हणजे मेन्सचाच क्वालिफाय झाल्याच्यानंतर जर सुरुवात करत असतील आणि त्यांचा इंग्लिश खूप वीक असेल तर मित्रांनो खरोखरच मी तुम्हाला सांगेल की त्या ठिकाणी सक्सेस म्हणजे त्यांना मेन्स आणखी एकदा डबल नंतर पुन्हा मेन्समध्ये ते अपयशी होतात आणि पुन्हा एकदा प्रीपासून आपल्याला सुरुवात करावी लागते. तर यासाठी आपल्याला मी पुन्हा एकदा सांगेल की आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण प्रीसोबतच मेन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणजेच इंग्लिशचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर नेमका सिलेबसबद्दल आहे का. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये म्हणजे जवळजवळ खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नेमका सिलेबसबद्दल आहे का. मग आपण ह्या प्रत्येक प्रश्नांचे तुमच्या मनामध्ये जे असणारे प्रश्न आहेत या प्रत्येक प्रश्नाचं आपण यामध्ये उत्तर देणार आहोत. मग खरोखरच म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न काय की सिलेबसबद्दल आहे का सर, सिलेबसबद्दल आहे का. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, सिलेबसबद्दल आहे का, तर याचं उत्तर मी असं देईल की सिलेबस बदललेला नाही. जो सिलेबस जे विद्यार्थी 1984-86 मध्ये एमपीएससीची तयारी करत होते त्यावेळी जो सिलेबस होता आपला इंग्लिशचा तोच सिलेबस आज 2023 मध्ये सुद्धा तोच सिलेबस आहे. मग सिलेबस बदल आहे का या प्रश्नाचं उत्तर आहे सिलेबस बदललेला नाही. मग सिलेबस बदल आहे का, नाही, सिलेबस आपला बदललेला नाही, सिलेबस बदलला नाही. मग नेमकं बदल आहे काय, मग लेटेस्ट एक्झाम पॅटर्न किंवा एक्झाम पॅटर्न बदललेला आहे का, एक्झाम पॅटर्न बदललेला आहे का. मग एक्झाम पॅटर्न बदलला आहे का, तर याचं उत्तर आहे हो, एक्झाम पॅटर्न बदललेला आहे. एक्झाम पॅटर्न बदलला आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे,
तर सिलेबस तोच आहे, परंतु प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती प्रश्न विचारण्याची पद्धत मित्रांनो बदललेली आहे. मग आपल्याला पूर्वी काय करत असायचे, टेन्स हा टॉपिक आहे, त्या टेन्स टॉपिकवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारायचे, खूप एकदम सुरुवातीचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिले तर त्याच्यामध्ये प्रश्न काय असायचा, एक 4 वाक्य दिलेले असायचे आणि 4 वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न असायचा की मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य खालीलपैकी कोणतं वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, किंवा एखादं वाक्य दिलेलं असायचं आणि त्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, आयडेंटिफाय द टेन्स असं विचारलं जायचं. परंतु मित्रांनो जर तुम्ही आत्ताचे क्वेश्चन पेपर पाहिले तर आपण आता हे घेणार आहोत प्रत्येक टॉपिकवरती नेमकं लेटेस्ट आत्ताच्या जर क्वेश्चन पेपर पाहिले तर त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारतात हे आपण घेणारच आहोत. तर आता सध्या जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिलं तर लेटेस्ट एक्झाम पॅटर्नमध्ये तुमच्या लक्षात येईल की टेन्स टॉपिकवरती आता तसले प्रश्न विचारण्याचे बंद झाले. तर आपल्याला सध्या फक्त पहिले विद्यार्थी काय करायचे, फक्त अभ्यास करत असताना राम आंबा खातो, सीतापत्र लिहिते आणि सचिन क्रिकेट खेळतो. परंतु मित्रांनो आपल्याला एमपीएससीची तयारी करायची असेल, यूपीएससीची तयारी करायची असेल, सर्व सेवेची तयारी करायची असेल आणि इंग्लिशमध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवायचे असतील म्हणण्यापेक्षा पोस्ट मिळवायचे असेल, कारण इंग्लिशवरती पोस्ट ठरते, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, राम आंबा खातो सीतापत्र लिहिते ह्याला स्टॉप करावं लागणार आहे. फक्त टेन्स टॉपिकचे स्ट्रक्चर पाठ करून आपल्याला सक्सेस मिळणार नाही. तर या ठिकाणी टेन्सवरती सध्या प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे माहिती असणं गरजेचं आहे. मग तुम्ही डिपार्टमेंटल एएसओ 2022चा क्वेश्चन पेपर बघा, 2019चा राज्यसेवा मेन्सचा क्वेश्चन पेपर बघा, किंवा STIचे 2014 असेल 2013 असेल, आपण हे सगळे प्रश्न मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. नेमकं आता सध्या परीक्षेमध्ये प्रश्न हे कशा प्रकारे विचारले जातात ते आपण पुढे नंतर बघू. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग PYQs ॲनालिसिसचा क्रम कसा असायला पाहिजे, मी सगळ्या गोष्टी यामध्ये बारकाईने आपण विचार करून यामध्ये घेतलेले आहेत पॉईंट्स. मग PYQs आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे, PYQs आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, त्याचा ॲनालिसिस करायचं आहे. मग त्याचा क्रम कसा असायला पाहिजे, तर त्याचा क्रम जो आहे तर त्याचा क्रम हा कधी लक्षात ठेवायचा आहे, PYQs ॲनालिसिसचा क्रम हा लेटेस्ट टू लास्ट. परीक्षा कोणतीही असू द्या, मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुमची नीट परीक्षा असेल, JEE परीक्षा असेल, JEE परीक्षा असेल, किंवा त्याच्यामध्ये MPSC असेल, UPSC असेल, सरळ सेवा परीक्षा असेल, कुठलीही परीक्षा असेल, त्याचा क्रम जो आहे तर क्रम हा काय असायला पाहिजे, लेटेस्ट टू लास्ट असायला पाहिजे. मग याच्यामध्ये पण बरेच विद्यार्थी म्हणतात सर लेटेस्ट टू लास्ट, पण ते कुठपर्यंत आपण अभ्यास केला पाहिजे, म्हणजे कुठपर्यंत आपण PYQs पाहिले पाहिजेत. तर मी तुम्हाला 100% सांगेल, आपण 2023 आता समजा 2023 आहे, 2023 पासून आपण काय केलं पाहिजे, कमीत कमी या ठिकाणी लक्षात घ्यायचं 2011 पर्यंत आपण जाणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणत असं 2011 थांबायचं का, नाही. तर या ठिकाणी काय करायचं, आपला जो क्वेश्चन आपली जी परीक्षा आहे मग ती या ठिकाणी काय करायचं 2011 म्हणा, किंवा या ठिकाणी काय करायचंय, मग जे अवेलेबल क्वेश्चन पेपर आहेत मग 1984 असेल किंवा 86 असेल इथपर्यंत आपल्याला जायचंय. पण आपण काय करायचं 2023 पासून आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणत असाल सर आपण फक्त लेटेस्ट एक्झाम पॅटर्न जो आहे याच्यामध्ये HSC होण्यासाठी मग PYQs ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे का, तर 100% मित्रांनो महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल PYQs ॲनालिसिस करणं म्हणजेच काय, आपल्यासाठी ते गीता आहे. म्हणजे या ठिकाणी काय 100% आपल्याला सक्सेस मिळणार आहे, 100% आपल्याला सक्सेस मिळत आहे. काय या ठिकाणी मार्केटमधलं कुठलंही पुस्तक असू द्या मित्रांनो, खरं तुम्हाला मी सांगतोय, मार्केटमधलं कुठलंही पुस्तक घ्या, हे ग्रामरचं पुस्तक ते ग्रामरचं पुस्तक, एकाच ग्रामरच्या पुस्तकामध्ये कुठलाही क्वेश्चन पेपर असेल तर तो 100% डिझाईन केला जात नाही. मग याच्यामध्ये एक प्रश्न असेल, त्याच्यामध्ये एक प्रश्न असेल, त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतील. मग बरेच विद्यार्थी काय करतात, रेन अँड मार्टिन असेल किंवा पालनसुरी असेल, या पालनसुरी पुस्तकांचे बरेच क्वेश्चन 1 2 3 प्रश्न जसेच्या तसे कॉपी पेस्ट केले जातात. मग याचा अर्थ असा होत नाही की सगळेच प्रश्न हे पालनसुरी पुस्तकामधले आले, सगळेच प्रश्न हे रेन अँड मार्टिनच्या पुस्तकामधले आले. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात जबरदस्त, मग आपण म्हणतो ना गीता म्हणा किंवा बायबल म्हणा, आपल्याला परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी काय महत्त्वाचं, कोणतं आपलं पुस्तक महत्त्वाचं आहे, तर ते म्हणजेच काय PYQs हे खूप महत्त्वाचं आहे. मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस करणं हे सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात जबरदस्त या ठिकाणी जे आहे आपल्याला महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 100% यश मिळून देणार आहे. तर यासाठी काय करायचं, लेटेस्ट टू लास्ट. मग बरेच विद्यार्थी काय करतात 2023 मध्ये जेवढ्या झालेल्या परीक्षा आहेत तेवढ्या एकाच वर्षामध्ये परीक्षेचं ॲनालिसिस करतात. मित्रांनो ते चुकीचं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं, मग आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ज्यांनी परीक्षा दिली त्यांचा प्रॉब्लेम तोच झाला. त्यांनी आत्ताचे लेटेस्ट क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केले आणि त्यांनी करंट असू द्या तर त्यांनी करंट हे काय केलं, करंट अफेअर्स जे आहे तर ते कुठलं वाचलं तर 2023 असेल 2022 वाचलं. परंतु आयोगाने काय केलं 2020 असेल 2021 असेल त्याच्यावरती पण प्रश्न विचारले आहेत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे तुम्ही MPSCला कधीही गृहीत धरू नका. तर त्यासाठी आपल्याला तयारी करत असताना 100% आपल्या सगळ्याच सिलेबसची कंप्लीट सिलेबसची तयारी करणं गरजेचं आहे. मग 2023 एक क्वेश्चन पेपर बघितला, त्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं की यार या टॉपिकवरतीच प्रश्न विचारले आहेत, मग एवढेच आपण टॉपिक कव्हर करायचे का, असं नाही डिअर फ्रेंड्स. म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय आपल्याला इंग्लिशचा सिलेबस आपल्याला डिकोड करणं खूप गरजेचं आहे.
क्लिअर हे सगळ्यांचं. चला नेक्स्ट बघायचं आपल्याला न्यू एक्झाम पॅटर्न म्हणजे काय. नेमका लेटेस्ट एक्झाम पॅटर्न म्हणजे काय आहे, लेटेस्ट एक्झाम पॅटर्न म्हणजे काय आहे, तर आपल्याला हे सिंपल या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की लेटेस्ट एक्झाम पॅटर्न म्हणजेच काय आहे डिअर फ्रेंड्स, आपल्याला या ठिकाणी काय करायचं समजून घ्यायचं आहे. मग न्यू एक्झाम पॅटर्न म्हणजे काय, तर या ठिकाणी मी खूप सिंपल पद्धतीने सांगितलं आहे. तर गंगाधर ही शक्तिमान आहे. न्यू एक्झाम पॅटर्न म्हणजे काय आहे, गंगाधर ही शक्तिमान आहे. किंवा मग तुम्ही त्यामध्ये रोबोट जे आहे तर रोबोट चिठ्ठी म्हणजेच रोबोट चिठ्ठी आणि त्याच्यानंतर काय 2.0 म्हणा किंवा 2.0, तर हे दोन्ही पण एकच आहेत. म्हणजे डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे गंगाधर ही शक्तिमान आहे म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर गंगाधर ही न्यू एक्झाम पॅटर्न म्हणजे काय आहे, न्यू एक्झाम पॅटर्न म्हणजेच काय गंगाधर ही शक्तिमान आहे. मग न्यू एक्झाम पॅटर्न म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे ओल्ड पॅटर्न म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपण ओल्ड पॅटर्न म्हणतोय आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं न्यू पॅटर्न. म्हणून या ठिकाणी मी काय सांगितलंय गंगाधर ही शक्तिमान आहे म्हणजेच काय सिलेबस तोच होता, सिलेबस तोच होता परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत त्या ठिकाणी फक्त चेंज झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी अगोदर म्हणजे सिलेबस तोच आहे, पहिला पण सिलेबस तोच होता परंतु ओल्ड पॅटर्न प्रश्न जे विचारले जात असायचे तर ते खूप वेगळ्या प्रकारे असायचे. परंतु आताचा पॅटर्न जो आहे तर तो न्यू पॅटर्नमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारले जातात. तर यामध्ये तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे गंगाधर ही शक्तिमान आहे याचा अर्थ असा होतो की डिअर फ्रेंड्स सिलेबस तोच आहे फक्त आणि फक्त या ठिकाणी काय आहे पॅटर्न चेंज झालेला आहे. मग पॅटर्न चेंज झालेला आहे म्हणजेच काय प्रश्न विचारण्याची पद्धत फक्त बदललेली आहे हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आपल्याला सध्या यशस्वी होण्यासाठी फक्त आणि फक्त ओल्ड पॅटर्न नाही तर न्यू एक्झाम पॅटर्न काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतोय जे आता सांगितलं तुम्हाला PYQs ॲनालिसिस आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. जे PYQs ॲनालिसिस आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर PYQs ॲनालिसिस मी तुम्हाला 2023 1984 असेल. मग तुम्ही PYQs आपण ॲनालिसिस करत असताना फक्त आणि फक्त PYQs ॲनालिसिस हे कॉपी पेस्ट म्हणजे प्रश्न जसाच्या तसा पुढच्या येणारी जे परीक्षा आहे तर येणाऱ्या एक्झाममध्ये जसाच्या तसा कॉपी पेस्ट होईल यासाठी तुम्ही ॲनालिसिस करू नका. PYQ ॲनालिसिस हे कधीही लक्षात ठेवायचं आपण कशासाठी करायचं असते हे प्रश्न जसाच्या तसा कॉपी पेस्ट होईल यासाठी नाही तर आपल्या कॉन्सेप्ट्स क्लिअर व्हाव्यात यासाठी आपण PYQs ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट बघायचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आता सिलेबस डिकोडिंग जे आहे तर हे सिलेबस डिकोडिंग आपल्याला करायचं आहे. मग आपल्याला आता सिलेबस डिकोड करणं गरजेचं आहे. नेमकं इंग्लिशचा सिलेबस काय असतोय तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग मित्रांनो बघ आपण आतापर्यंत जे लहान लहान क्वेश्चन्स घेतलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे असे प्रश्न असतात नेमका सिलेबस बदलला आहे का, एक्झाम पॅटर्न बदलला आहे का, नेमकं ह्या गोष्टी ज्या असतात तर ह्या गोष्टी पण आपण त्या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे. किंवा PYQs ॲनालिसिस केलं पाहिजे मग कोणतं कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचा क्रम कसा असायला पाहिजे ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपल्याला काय करायचं तर चला सिलेबस डिकोडिंग ही जी आहे तर सिलेबस डिकोडिंग आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि सिलेबस डिकोडिंग करत असताना आपण काय करतोय विथ PYQs सिलेबस डिकोड आपण काय करतो विथ PYQs. मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं आपण फक्त सिलेबसचे नाव टॉपिकचे नावं सांगणार नाही तर त्याच्यावरती नेमकं प्रश्न कशा स्वरूपात विचारले ते सुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत. चला ठीक आहे. तर आपल्याला लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स सिलेबस समजून घेणं म्हणजे नेमकं काय आहे, सिलेबस समजून घेणं म्हणजे नेमकं काय आहे. मग सिलेबस समजून घेणं म्हणजे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स या ठिकाणी सिलेबस समजून घेणं म्हणजेच प्रत्येक टॉपिक हा जो आहे तर प्रत्येक टॉपिकवरती कशा स्वरूपात प्रश्न विचारले जातात हे समजून घेणं आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे सिलेबस समजून घेणं म्हणजे फक्त आणि फक्त मी जसं सुरुवातीला सांगितलं की टॉपिकचे नावं माहीत असणं म्हणजे महत्त्वाचं नाही तर त्या प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात कशा स्वरूपात विचारलेले आहेत त्या प्रत्येक टॉपिकच्या कोणकोणत्या कॉन्सेप्ट्सवरती प्रश्न विचारले आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मग आपण काय करतो टेन्स हा टॉपिक आहे तर टेन्स टॉपिक त्याचे नावं आणि त्याच्यानंतर त्याचे जे आहे ते सब टाईप्स आणि त्यांचे स्ट्रक्चर पाठ करतो आणि झाला आपला टेन्स टॉपिक नाही. आता सध्याच्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार आपल्या टेन्स टॉपिकवरती टेन्सचे नावं स्ट्रक्चर तर महत्त्वाचे आहेतच पण त्याच्यामध्ये काही टेन्स आहेत तर त्या टेन्सला दुसरे नावं कोणकोणते आहेत त्याच्यानंतर टेन्सच्या डेफिनेशनवरती 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये टेन्सच्या डेफिनेशनवरती प्रश्न आपल्याला विचारला आहे. 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये ॲडव्हर्बच्या डेफिनेशनवरती प्रश्न विचारलेला आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं रेफरन्स डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. टेन्समध्ये कोणत्या टेन्समध्ये कोणकोणते शब्द वापरले जातात कोणकोणते शब्द वापरले जात नाहीत कोणत्या टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात कोणते शब्द वापरले जात नाहीत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. आणि प्लस विशेषतः ते शब्द त्या टेन्समध्ये त्यांची प्लेस कुठं असायला पाहिजे त्यांची जी प्लेस आहे तर ती प्लेस सुद्धा खूप महत्त्वाची असते. मग यासाठी आपल्याला काय करायचं डिअर फ्रेंड्स हे समजून आपल्याला घेणं गरजेचं आहे. मग सिलेबस समजून घेणं म्हणजे फक्त टॉपिकचे नाव माहीत झाले हे नाही. मग मी तुम्हाला ते सांगितलं मार्केटमध्ये जे पुस्तकं असतात पुस्तकं जे आहेत ते पुस्तकं आपण घेतले आपल्याला समजलं हां अरे या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात पण त्या टॉपिकच्या कोणत्या कॉन्सेप्टवरती कशा प्रकारे त्या प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न विचारले तर हे समजून घेणं म्हणजेच सिलेबस समजून घेणं आहे.
क्लिअर आहे सगळ्यांचं ना. मग आपल्याला या ठिकाणी पाहायचं की नेमकं एमपीएससी आयोग जे आहे तर आपल्याला एमपीएससी हे इंग्लिशचा सिलेबस कशा प्रकारे देतं. तर एमपीएससी आपल्याला इंग्लिशचा सिलेबस जो आहे तर सिलेबस हे अशा पद्धतीने दिला जातोय आणि म्हणून आपल्याला इंग्लिशचा सिलेबसचे डिकोडिंग करणं गरजेचं आहे. आपल्याला बघा सिलेबसमध्ये अशा पद्धतीने दिलं जातंय कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडम्स अँड फ्रेजेस अँड दिअर मिनिंग आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. आपल्याला अशा स्वरूपात काय केला जातो सिलेबस जे आहे ते सिलेबस दिला जातो. मग एवढा सिलेबस असतो एवढाच अशाच पद्धतीने सिलेबस प्रत्येक परीक्षेला अशाच प्रकारे सिलेबस दिला जातो. मग सरळ सेवेपासून ते राज्यसेवेपर्यंत प्रत्येक परीक्षेला सिलेबस हा असाच असतोय. मग याचा अर्थ काय नेमका आपण एवढा सिलेबस दिला मग याच्यामध्ये नेमकं काय हे कॉमन व्होकॅब्युलरी म्हणजेच काय आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, ग्रामर म्हणजे काय आहे. तर ग्रामर हा शब्द याच्यामध्ये सगळंच ग्रामर आलं आणि म्हणून तर आपल्याला हे सिलेबस डिकोड करणं खूप गरजेचं आहे. मग आता हे जे लिहून दिलं होतं तर जर दिसत नसेल व्यवस्थित तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने मांडलेलं आहे. कारण आयोगांनी जसं दिलेलं असतंय तर ते दाखवणं पण गरजेचं आहे. त्यासाठी मी अगोदर हे अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. आता आपण काय करतोय तेच सेम जसं आहे तसंच आपण काय करतोय या ठिकाणी अशा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय. एमपीएससी इंग्लिश सिलेबस काय असतो नेमकं एमपीएससीची कुठलीही परीक्षा असू द्या सिलेबस कसा दिला जातो. कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडम्स अँड फ्रेजेस आणि त्याच्यानंतर दिअर मिनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे जो पॅसेज आहे तर त्या पॅसेजचं आकलन आपल्याला त्या ठिकाणी आहे तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे एक पॅसेज असतोय आणि त्या पॅसेजवरती आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात. मग आपण स्टार्ट करतोय बघा लेटेस्ट क्वेश्चन पॅटर्न जो आहे तर लेटेस्ट एक्झाम पॅटर्न काय आहे. आपल्याला अगोदर काय केले जायचे जे आहे तर वाईज टॉपिक असेल, टेन्स टॉपिक असेल, स्पीच टॉपिक असेल तर त्याच्यावरती प्रश्न किंवा आर्टिकल टॉपिक असेल मग आर्टिकल टॉपिकवरती प्रश्न काय असायचे फिल इन द ब्लँक्स. परंतु मित्रांनो आता सध्या जे आहे तर कुठलाही टॉपिक असू द्या आपल्याला प्रश्न काय विचारला जातोय करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे. मग आपल्याला त्या टॉपिकचं नाव दिलेलं नाही, आपल्या टॉपिकचं नाव दिलं जात नाही. आपण ते प्रश्न त्याच्यानंतर त्या प्रश्नामध्ये जे आहे तर तीन वाक्य असतील किंवा 4 वाक्य असतील ते वाक्य वाचून आपल्याला समजलं पाहिजे की हां अरे यार हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न आपल्याला काय केलेला आहे या टॉपिकवरती विचारला आहे आणि त्या टॉपिकच्या त्या नियमावरती प्रश्न विचारला आहे हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला अगोदर लेटेस्ट क्वेश्चन पॅटर्न सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता सध्या क्वेश्चन पेपर जे आहे तर पहिलं काय असायचं मी पुन्हा ते सांगतोय. टेन्स टॉपिक आहे तर टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य दिलं जायचं त्याचा काय करा प्रेझेंट कंटिन्युअस करा, प्रेझेंट परफेक्ट करा. आता तसे प्रश्न आपले बंद झाले. तर आपल्याला सध्या महत्त्वाची गोष्ट काय आहे तर लेटेस्ट एक्झाम पॅटर्न काय आहे टॉपिक कोणताही असू द्या करेक्ट सेंटेन्स विचारला जातोय. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातोय करेक्ट सेंटेन्स कोणता आहे मग तुम्हाला ठरवायचं आहे. तर ठरवायचं म्हणजेच काय आपण ज्यावेळेस जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतोय खूप चांगल्या प्रकारचा आपण अभ्यास करतोय आणि PYQ सोडवतोय त्यावेळेस तुम्ही प्रश्न पाहिला की तुम्हाला त्या ठिकाणी 100% लक्षात येते. आणि म्हणून तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे या ठिकाणी अभ्यास ग्रामरच्या कॉन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे, व्होकॅब्युलरीचा अभ्यास करायचा आहे आणि PYQचं ॲनालिसिस करायचं आहे ज्याच्या माध्यमातून आपली जी दृष्टी आहे आपली जी नजर आहे तर ती प्रश्नाकडे पाहिल्याच्या नंतर लगेच क्विक आपल्या लक्षात आला पाहिजे की हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न या टॉपिकचा आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारचे जे आहे ते मिस्टेक आहे तर ही आपली नजर डेव्हलप झाली पाहिजे. यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे PYQचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तर मी काय करतोय सिलेबस डिकोड करतोय विथ PYQs. मग आपण PYQच्या माध्यमातून आपण काय करतोय हे जे आहे तर हे लक्षात ठेवायचं आपण सिलेबस डिकोड करतोय. मग करेक्ट सेंटेन्स असेल इनकरेक्ट सेंटेन्स असेल जेवढं करेक्ट सेंटेन्स आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे तेवढं इनकरेक्ट सेंटेन्स समजणं पण महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जर 4 वाक्य दिले असतील त्याच्यामध्ये प्रश्न विचारले करेक्ट सेंटेन्स कोणता आहे मग त्याचं इनकरेक्ट सेंटेन्स कोणते आहे ते पण समजणं गरजेचं आहे. आणि आपण ॲनालिसिस करत असताना समजा करेक्ट सेंटेन्स तुम्ही PYQचं ॲनालिसिस करताय मग तुम्हाला प्रश्न विचारला करेक्ट सेंटेन्स कोणता आहे त्याच्यामध्ये 2 नंबरचं ऑप्शन आहे करेक्ट आहे पण तुम्ही त्या ठिकाणी बाकीचे जे राहिलेले जे ऑप्शन्स आहेत तर ते का चुकीचे होते त्याच्यामध्ये नेमका एरर कोणता आहे मिस्टेक कोणती होती हे पण आपण त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. असं जर तुम्ही अभ्यास करत असताना ॲनालिसिस करत असताना असं जर अभ्यास केला तर त्याचा फायदा निश्चितच परीक्षेमध्ये आपल्याला होत असतो. कारण परीक्षेमध्ये MPSCचा पॅटर्न काय आहे यावेळेस तोच प्रश्न तेच वाक्य करेक्ट म्हणून विचारते आणि पुढच्या वेळेस तेच वाक्य काय करते इनकरेक्ट म्हणून विचारते. आपल्याला हे बघायचं आहे आपण पुढे सगळं मी तुम्हाला प्रश्न जे आहेत MCQs दाखवणार आहेत PYQs दाखवणार आहे. मग हे स्पॉट द एरर असेल स्पॉट द एरर म्हणजेच काय नेमकं वाक्यामध्ये एरर म्हणजे मिस्टेक कुठं आहे वाक्य दिलं जाते आणि त्या वाक्यामध्ये नेमकं एरर कुठं आहे तर ते विचारतात. ऑर्डर ऑफ द सेंटेन्स किंवा सिक्वेन्स ऑफ द सेंटेन्स करेक्ट स्पेल्ड वर्ड्स असते इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड्स आणि ऑड पेअर आउट किंवा त्याच्यानंतर या ठिकाणी काय काय लक्षात घ्यायचं आहे इनकरेक्ट पेअर यालाच आपण म्हणतो इनकरेक्ट पेअर. अशा पद्धतीने आपले प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे विचारले जातात. शब्दावरती सुद्धा प्रश्न जे आहेत ते आपल्याला कशा प्रकारे आता लेटेस्ट पॅटर्नमध्ये विचारले आहे ते आपल्याला पाहायचं आहे. चला ठीक आहे लक्ष द्या. मग इंग्लिश आहे तर इंग्लिशचा सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची इंग्लिश. आता आपण या ठिकाणी सोप्या पद्धतीने आणखी जाण्याचा प्रयत्न करू.
इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे तर या इंग्लिश सब्जेक्टचा आपण तीन पार्टमध्ये आपण क्लासिफिकेशन करतोय. पहिला पार्ट आहे तर तो म्हणजेच ग्रामर, दुसरा पार्ट आहे ओकॅब म्हणजेच ओकॅबलरी, आणि कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच आपलं साधं आणि सोपं सिंपल पॅसेज. मी सगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची ग्रामर. आपण ज्यावेळेस इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करायला सुरुवात करतोय किंवा इंग्लिशचा क्लास लावतोय, वही आपण नोटबुक खरेदी करतोय, तर त्यावेळेस आपण टाकतो नाव आपलं स्वतःच टाकतो आणि विषय कोणता आहे तर त्या वहीवरती टाकतो. बरेच विद्यार्थी काय करतात, ग्रामरचं स्पेलिंग जे आहे तर ग्रामरचं स्पेलिंग. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, ग्रामरचं स्पेलिंग आता इथं तुम्ही पाहिलंय, परंतु ग्रामरचं स्पेलिंग जर न पाहता जर तुम्ही लिहायचा प्रयत्न केला तर बरेच विद्यार्थी काय करतात, ग्रामरचं स्पेलिंग हे ई टाकतात आणि जे की चुकीचं आहे. तर ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग काय आहे, GRAMMAR. आपल्याला सुरुवात इथून करायची. अभ्यास करत असताना सुरुवात तुम्हाला इथून करणं गरजेचं आहे. मग आपण काय करतोय, बऱ्याच ज्या लहान बेसिक गोष्टी असतात त्याला आपण अंडरएस्टिमेट करतो आणि आपण तिथेच फसतोय. इंग्लिशमध्ये सक्सेस मंत्र मी तुम्हाला आणखी एक सांगेल, कुठल्याही कॉन्सेप्टला अंडरएस्टिमेट करायचं नाही. मग विद्यार्थी काय करतात, सुरुवात करताना टेन्सपासून सुरुवात करतात. व्हॉइस टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, स्पीच टॉपिक महत्त्वाचा आहे, क्लॉज टॉपिक महत्त्वाचा आहे, असं नाही डिअर फ्रेंड्स. कुठलीही कॉन्सेप्ट असू द्या, प्रत्येक बेसिक कॉन्सेप्ट सुद्धा आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ग्रामर या शब्दाचं स्पेलिंगपासून आपण सुरुवात करायची. ग्रामर या शब्द, मग तुम्ही म्हणत असाल ग्रामर या शब्दाच्या स्पेलिंगची काय गरज आहे. मित्रांनो 2000 मला वाटतं आत्ताचा कंबाईनचा पेपर का राज्यसेवेचा पेपर, त्यामध्ये सुद्धा आपल्या ग्रामर या शब्दावरती ग्रामरच्या शब्दावरती आपल्याला ग्रामर शब्दाच्या स्पेलिंगवरती प्रश्न विचारला आहे. तलाठी 2019चा पेपर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ग्रामर या शब्दाच्या स्पेलिंगवरती प्रश्न विचारला आहे. बघा प्रश्न कसा विचारला आहे तो. तर या ठिकाणी ग्रामर या शब्दात स्पेलिंगच आहे. बघ लक्षात येईल सगळ्यांना, बघा ग्रामर. मग या ठिकाणी ई आहे, ई बरोबर आहे का नाही. ज्यांनी आतापर्यंत ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग ई टाकलं तर ते काय करणार, या ठिकाणी ऑप्शन इथंच बघणार. मग या ठिकाणी काय आहे, हे चुकीचं आहे डिअर फ्रेंड्स. ग्रामर या शब्दामध्ये डबल M असे, हे पण चुकीचं आहे. मग आता याच्यामध्ये काय, ग्रामर हा शब्द बरोबर दिला इथं 2 ठिकाणी, पण पुढच्या शब्दावरती आपलं ठरतंय. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, प्रॉमिस या शब्दाचं स्पेलिंग ही SE असतंय. काय असतंय, SE असतंय. आणि टेलिव्हिजन या शब्दाचं स्पेलिंग. मग या ठिकाणी ऑप्शन बरोबर आहे 2 नंबरचं. पण प्रश्न लक्षात घ्यायचा, म्हणजे सांगण्याचं पॉईंट काय आहे, आपल्याला सुरुवात कुठून करायची. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतोय, कोणत्याही कॉन्सेप्टला अंडरएस्टिमेट करू नका. मग ग्रामर हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे. 2022चा राज्यसेवेचा पेपर, यस. प्रश्न काय विचारला, आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड. लक्षात घ्या, रॉंगली स्पेल्ड वर्ड. मग चुकीचा कोणता शब्द आहे तर आपल्याला सांगितलेला आहे, विचारलेला आहे, म्हणजे चुकीचं स्पेलिंग असलेला कोणता शब्द आहे. मग या ठिकाणी आपल्याला आत्ताचं ज्यांना माहीत असेल तर ते काय करतात, एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतील. ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग ई नसतंय, तर ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग काय असते, GRAMMAR. आपल्याला इथून सुरुवात करायची. आणि म्हणून मित्रांनो सिलेबस डिकोडिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. तर डिअर फ्रेंड्स, आपण अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये नेमका लेटेस्ट एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेबस चेंज झालेला आहे का, असे खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न असतात, नेमका इंग्लिशचा आपण अभ्यास कधी केला पाहिजे, प्री निघल्याच्या नंतर केला पाहिजे का, नेमकं कधी आपण अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे, असे खूप सारे प्रश्न जे आहेत. नेमकं PYQs ॲनालिसिस करायचं असते तर आपण PYQ ॲनालिसिस करत असताना त्याचा क्रम कशा प्रकारे असला पाहिजे, खूप साऱ्या प्रश्नांचे आपण यामध्ये सविस्तर आपण उत्तरं दिलेली आहेत. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळं आपण जो इंग्लिश सिलेबस डिकोडिंग करायचा आहे तर ते आपण काय करतो, सेकंड पार्टमध्ये आपण करत आहोत, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप मोठा होणार नाही. पण आपला जो इंग्लिश सिलेबस आपण डिकोडिंग करत आहोत तर त्याच्यामध्ये कुठलाही पॉईंट आपण ठेवणार नाहीत. तर प्रत्येक कॉन्सेप्ट, प्रत्येक टॉपिक आणि त्या टॉपिकच्या कॉन्सेप्टवरती नेमकं MPSCने कशा स्वरूपात प्रश्न विचारले आहेत तर ते आपण काय करतोय, टॉपिकचं नाव तर असणारच आहे, त्याच्यामध्ये त्याची कॉन्सेप्ट असेल आणि विथ आपण काय करतोय, MCQs घेऊन म्हणजे PYQs जे आहेत तर ते घेऊन आपण काय करतोय, सिलेबस डिकोड करत आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट पार्ट और नेक्स्ट व्हिडिओ इन विच आय एम गोइंग टू डिकोड कंप्लीट इंग्लिश सिलेबस. थँक्यू वन्स अगेन.